नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणी संबंधीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध होत आहेत। तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे, कारण ज्या काही अपडेट येत आहेत त्या अपडेट वेबसाईटवरती तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, ज्या पदाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं झालेलं आहे यामध्ये आरोग्यसेवक महिला असतील, आरोग्यसेवक पुरुष असतील किंवा आरोग्यसेवक 50% किंवा 40% या पदाकरिता जर तुमची कागदपत्रे पडताळणी झालेली असेल तर त्या संबंधित ही जे उमेदवार आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्वालिफाय झालेले आहेत किंवा पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची अंतिम निवड यादी देखील प्रसिद्ध होत आहेत। त्यामुळे पहा, आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद हिंगोली या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक महिला या पदासाठी कागदपत्रे पडताळणी संबंधीचे वेळापत्रक आलेले आहे हे पाहूयात। तसेच आरोग्यसेवक 40% पुरुष या पदाकरिता देखील कागदपत्रे पडताळणी दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी पार पडणार आहे। हे देखील आपण वेळापत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्यसेवक महिला या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संदर्भात हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत एकदा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होतं, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव तो वेळापत्रक रद्द करण्यात आला आणि आता नवीन वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर पहा, आरोग्यसेवक महिला या पदाकरिता कागदपत्रे पडताळणी संबंधीची ही PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। तर पहा, दिनांक 4/9/2024 रोजी आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत आरोग्यसेवक महिला या पदाच्या पदभरतीकरिता होणारी कागदपत्रे पडताळणी काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती। सदर कागदपत्रे पडताळणी आता दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी गुरुवार सकाळी ठीक 11 वाजता जिल्हा परिषद हिंगोली येथे ठेवण्यात आलेली आहे। याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यायची आहे। ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी जे काही दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी DV होणार होतं आरोग्यसेवक सेविका या पदाकरिता, तर पहा आता 26/9/2024 रोजी कागदपत्रे पडताळणी होणार आहे। ठीक आहे, ठीक सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी। सो विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जर तुम्ही हिंगोली जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलेलं असेल तर या ठिकाणी ही नोटीस या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, तर पहा, आरोग्यसेवक 40% पदाकरिता कागदपत्रे पडताळणी संबंधीचे वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहा, दिनांक 3/9/2024 रोजी आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत आरोग्यसेवक या पदाकरिता देखील या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी संबंधीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते। सो आरोग्यसेवक 40% आणि आरोग्यसेविका महिला या पदाकरिता देखील या दोन पदाचे शेड्यूल जो आहे तो चेंजेस करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर त्यानुसार पहा, दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी संबंधीचे आयोजन करण्यात आलेले आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद हिंगोली यांच्या मार्फत या ठिकाणी ही शुद्धीपत्रक किंवा जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। ठीक आहे, तर या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर कागदपत्र पडताळणीला नक्की जायचं आहे। ओके, सो माझ्याकडून बेस्ट ऑफ लक। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याच्या झेरॉक्सच्या प्रती एक बंच करायचा आहे विथ सेल्फ अटेस्टेड। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।